शिर्डी साकुरी शिव येथे डॉक्टर चौधरी ब्रेन अँड स्पाइन हॉस्पिटल, मेंदू व मणके विकार या हॉस्पिटलचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून या हॉस्पिटलचे उद्घाटन जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा शरणताई विखे पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। या प्रसंगी जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा सौ शरणताई विखे पाटील म्हणाल्या की एका सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा हा न्यूरोसर्जन झाला। या माध्यमातून परिसरातील व ग्रामीण भागातील नागरिकांना नक्कीच उत्तम सेवा चौधरी हॉस्पिटलच्या माध्यमातून भेटणार आहे। आज मुकुंदने जी काही डिग्री घेतलेली आहे ती डिग्री घेत असताना एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणून जे काही पद्मश्रींनी स्वप्न बघितलं होतं की शेतकऱ्यांच्या मुलांनी शिकलं पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, हे स्वप्न निश्चितच आज पूर्ण झाल्यासारखं वाटतं। कारण आपल्या ह्या ग्रामीण भागामध्ये जे काही MBBS झालेले लोक असतात, पद्मश्रींनी जे काही हॉस्पिटल काढलं असेल आपल्या नगर जिल्ह्यामध्ये बरेच ठिकाणी मेडिकल कॉलेजेस बरेच जणांनी काढलेले आहेत, परंतु खेड्यामध्ये न राहता बरेच जण शहरामध्ये स्वतःचे हॉस्पिटल त्यांनी टाकलेले आहेत। परंतु ग्रामीण भागामध्ये जे लोक राहतात, ज्यांना अडीअडचणी येतात, यांना सेवा देण्यासाठी मुकुंद सारखे विद्यार्थी असतील, स्वाधीन सारखे विद्यार्थी असतील, निश्चितच त्यांची मदत आपल्याला होत असते। कारण शेतकऱ्यांच्या वेदना हे आपल्यासारख्या शेतकऱ्यांच्या मुलांना जास्त माहीत असतात। त्याच्यामुळे त्यांनी घेतलेली डिग्री, त्यांनी घेतलेलं शिक्षण, त्यांनी केलेली प्रॅक्टिस निश्चितच पुढच्या दृष्टीने सुद्धा वाया जाणार नाही। आणि ही प्रॅक्टिस करत असताना मागेही मी 2 त्यांच्या हॉस्पिटलचे उद्घाटन केलेले आहेत। त्याच्यामध्ये गीतांजली असेल, नंदभाई असतील, यांचेही उद्घाटन माझ्या हस्ते झालेले आहे। आणि निश्चित आनंद होतो की संपूर्ण डॉक्टर फॅमिली ज्या पद्धतीने समाजाची सेवा करते प्रामाणिकपणे, ही सेवा निश्चितच त्यांच्या हातून चांगली घडावी। मी म्हणणार नाही की त्यांच्या हॉस्पिटल भरभरून यश येवो, परंतु जनतेची चांगली सेवा घडली तर निश्चितच जनतेचे आशीर्वाद त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही। ही जरी जागा आज त्यांनी भाड्याने घेतली असेल तर निश्चितच स्वतःचं मोठं हॉस्पिटल स्वतःची जागा घेऊन ते बांधतील याच्यामध्ये माझी मनामध्ये मात्र शंका नाही। निश्चितच जनतेची चांगली सेवा घडो। आज नामदार साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होतं, परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की नगरला महानगरपालिकेची जी इलेक्शन आहे ते खासदार सुजय विखे पाटील आणि साहेब दोघंही तिकडे असल्यामुळे ते आज या कार्यक्रमात येऊ शकले नाही। विखे पाटील परिवाराचा नेहमीच आशीर्वाद आपल्या या फॅमिलीला राहणार आहे आणि इथून पुढच्याही काळामध्ये आपल्या ह्या ग्रामीण भागातले विद्यार्थी जिथे जिथे गरज पडेल त्या त्या ठिकाणी निश्चितच विखे पाटील परिवार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील, एवढंच मी आपल्याला सांगते। तर या प्रसंगी डॉक्टर मुकुंद चौधरी म्हणाले की आज मी माझ्या स्वतःचे हॉस्पिटल सुरू केलं आहे। हा माझ्या आयुष्यातील एक आनंदाचा क्षण आहे। हॉस्पिटल सुरू करण्याचे कारण की आपण काहीतरी या मातीचे देणे लागतो। माझा जन्मही या ग्रामीण भागात झाल्यामुळे परिसरातील रुग्णांची गैरसोय होऊ नये आणि म्हणूनच ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना न्यूरोसर्जनची सुविधा मिळावी, त्यासाठी हे हॉस्पिटल सुरू करत आहे। आज 20 बेडचे अद्ययावत असे हॉस्पिटल सुरू केलं असून मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया या हॉस्पिटलमध्ये होणार आहेत। खरं तर हॉस्पिटल, स्वतःचं हॉस्पिटल चालू करणं हा एक डॉक्टरांच्या आयुष्यातला एक भावनिक किंवा एक आनंदाचा क्षण असतो। न्यूरोसर्जन होण्यासाठी 12वी नंतर जी काही परिश्रम घेतले आणि आता ह्या मातीशी आपण काहीतरी देणं लागतो। माझी जन्मभूमी, माझं सगळं कार्यक्षेत्र सुद्धा ह्याच भागात घडल्यामुळे आपल्या परिसरातील पेशंटची जेव्हा जेव्हा अडचण व्हायची तेव्हा त्यांना शहराकडे धाव घेण्याची गरज पडायची। त्याला कुठेतरी एक आळा बसावा। आपल्या ग्रामीण आणि निमशहरी भागातील लोकांना अगदी व्यवस्थित अशी आणि स्नेहपूर्ण वातावरणामध्ये न्यूरोची सर्व्हिस मिळावी, न्यूरो सेंटर ह्या उद्देशाने हे हॉस्पिटल चालू करण्याचा मानस होता। अध्यक्ष मॅडमला माहिती आहे, सुजयदादांना त्यांनी सुजयदादा स्वतः न्यूरोसर्जन आहेत। एका आईसाठी मुलगा न्यूरोसर्जन बनणं हा एक मोठा आनंदाची बाब आहे। माझ्या आईचं स्वप्न होतं की त्यांना ते जाणवू शकतं। आईचं स्वप्न होतं की आपल्या मुलाचं एक छोटंसं हॉस्पिटल असावं। त्या स्वप्नपूर्तीच्या मागे विचार करून आज मी एक 20 बेडचं हॉस्पिटल आपल्या परिसरामध्ये उभारलेलं आहे, ज्याच्यामध्ये मेंदू आणि मणक्याच्या टप्प्याटप्प्यात आम्ही आता सुरुवातीला ज्या मेंदू आणि मणक्याच्या ज्या सोप्या अशा पद्धतीच्या शस्त्रक्रिया चालू करतोय आणि टप्प्याटप्प्यामध्ये न्यूरोलॉजिस्ट
आणि मोठ्या टीम EG वगैरेच्या सेवा उपलब्ध करून घेत ओव्हर अ पिरियड हा जो काही हॉस्पिटलचा हा जो आम्ही छोटंसं रोपटं लावलंय त्याला मोठ्या वृक्षात बदलायचं असं एक आमचं स्वप्न आहे आणि त्यासाठी आम्हाला नामदार साहेब राधाकृष्णजी विखे पाटील, शालिनीताई मॅडम आणि सुजयदादा यांची आधीपासून मदत झाली आहे आणि इथून पुढे होत राहील याची मला शाश्वती आहे. तर या कार्यक्रमाप्रसंगी अनेक मान्यवरांनी चौधरी हॉस्पिटलला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कारण की मुकुंद सरांसोबत मी देखील त्या ठिकाणी साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये आम्ही दोघांनी एक सोबत त्या ठिकाणी नोकरी केलेली आहे. ज्या वेळेला साईबाबा हॉस्पिटलमध्ये काम करत असताना मी मुकुंद सरांचं खरोखर या ठिकाणी आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो की रात्री बेरात्री कुठलंही त्या ठिकाणी अपघाताचं पेशंट असो किंवा मेंदूचा काही त्रास असलेला पेशंट असो, रात्री 1:30ला 2ला सरांना फोन केला तरी सर फोन करून ते पेशंट त्या ठिकाणी अटेंड करत असत. त्यांनी केलेल्या त्या ठिकाणी शस्त्रक्रिया या अत्यंत यशस्वी त्या ठिकाणी पार पडल्या. शस्त्रक्रिया झाल्यानंतर खरोखर पेशंटला गरज असते ती पोस्ट ऑपरेटिव्ह केअरची, म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर त्याची जी काळजी घेतली पाहिजे. तर सर प्रत्येक पेशंटकडे मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की जातीनं त्या ठिकाणी प्रत्येक पेशंटकडे त्यांचं लक्ष असायचं. या ठिकाणी त्यांनी आज या ठिकाणी हा प्रायव्हेट हॉस्पिटल सुरू केलेला आहे. मी त्यांना माझ्या समस्त राहता शहरवासियांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांच्या परिचित असलेले चौधरी परिवारातील डॉक्टर चौधरी यांचं ब्रेन अँड स्पाईन हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आदरणीय वहिनीसाहेब, त्याचप्रमाणे उपस्थित घरचे अनुकूल नसताना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुंबईमध्ये त्या हॉस्पिटलमध्ये सेवा देत असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं की आपल्या परिसरामध्ये आपल्या लोकांची सेवा करण्यासाठी साईबाबा संस्थान हॉस्पिटल हे घ्यायला पाहिजे. सरांनी त्यांच्या वडिलांच्या विनंतीला मान देऊन आपल्या साईबाबा संस्थानच्या हॉस्पिटलमध्ये बरेच वर्ष सेवा देण्याचं काम केलं. अलीकडच्या काळामध्ये प्रत्येकाला मेंदूशी निगडीत असा काही ना काही आजार असतो आणि त्या आजाराचं योग्य निदान करण्याचं काम डॉक्टर चौधरी सर करतात. या प्रसंगी गणेशचे माजी चेअरमन मुकुंद सदाफळ, राहता नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर, शिर्डीच्या नगराध्यक्षा जयश्री थोरात, अॅडव्होकेट रघुनाथ बोठे, शिर्डी सोसायटी चेअरमन विठ्ठलराव पवार, माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते, सरपंच मेघना दंडवते, संदीप दंडवते, नगरसेविका मंगल डांगे, शिर्डीचे नगरसेवक अरविंद आप्पा कोते, भाऊसाहेब चौधरी, डॉक्टर KY गाडेकर, उद्योजक आशिष दंडवते, सर्जेराव मते तसेच शिर्डी राहता परिसरातील मान्यवर, ग्रामस्थ आणि वैद्यकीय क्षेत्रामधील डॉक्टर्स आणि नर्स या प्रसंगी हजर होते. एसनाने मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.